In the last lecture, we have already seen about the epithelial tissue and the types of epithelial tissue. मागच्या लेक्चरमध्ये आपण इपिथेलियल टिश्यू ऑलरेडी बघितले आहे, त्याचे टाईपसुद्धा आपण बघितलेले आहे. आज आपण बघणार आहोत कनेक्टिव्ह टिश्यूबद्दल. सो दी कनेक्टिव्ह टिश्यू. मग आता कनेक्टिव्ह टिश्यू काय आहे बघा. कनेक्टिव्ह टिश्यू याचं नावाचंच आहे कनेक्शन म्हणजे जोडणे. मग आता हा असा टिश्यू आहे जो दोन टिश्यूंना जोडण्याचं काम करतो. जसं की इपिथेलियल टिश्यू आहे, त्यानंतर मस्क्युलर टिश्यू आहे, त्यानंतर आपला नर्वस टिश्यू आहे. तर कोणतेही दोन टिश्यू, कोणत्याही वेगवेगळ्या दोन टिश्यूंना जोडण्याचं काम करणारा टिश्यू आहे कनेक्टिव्ह टिश्यू. म्हणूनच त्याचं नाव आहे कनेक्टिव्ह टिश्यू. मग आता कनेक्टिव्ह टिश्यू काय करतो. इट कनेक्ट्स द टू टिश्यूज. कोणतेही दोन वेगवेगळे टिश्यू असो, मस्क्युलर टिश्यू असो, नर्वस टिश्यू असो किंवा इपिथेलियल टिश्यू असो, यांना जोडण्याचं काम करत असतो कोणतं कनेक्टिव्ह टिश्यू. इट कनेक्ट्स. त्याच्यानंतर दुसरं काम असतं याचं सपोर्ट करणे, म्हणजे आधार देणे. इट सपोर्ट दी अदर टिश्यूज ऑर बॉडी ऑर्गन. शरीरातले कोणतेही अवयव बघा, कोणतेही टिश्यू घ्या, कोणताही पार्ट घ्या, त्यांना जोडण्याचं काम, त्यांना आधार देण्याचं काम, सपोर्ट देण्याचं काम, त्यांना स्ट्रेंथ देण्याचं काम, त्यांना मजबूती देण्याचं काम हे कोण करत असतो तर कनेक्टिव्ह टिश्यू. आणि आपल्या पूर्ण शरीरामध्ये सर्वत्र हा टिश्यू पसरलेला तुम्हाला बघायला भेटेल. ठीक आहे. कनेक्टिव्ह टिश्यू सर्वत्र तुम्हाला बघायला भेटेल. ठीक आहे. कारण तो सपोर्ट देतो शरीराला आधार देत असतो, शरीराला स्ट्रेंथ देत असतो. ठीक आहे. मजबूती देत असतो. मग बघा आता पहिला पॉईंट याच्यातला आपला, द कनेक्टिव्ह टिश्यू इज वाईडली प्रेझेंट इन अवर बॉडी. कनेक्टिव्ह टिश्यू जो आहे तो आपल्या शरीरभर पूर्णपणे पसरलेला तुम्हाला दिसेल. ठीक आहे. जसं तुम्ही स्किन जर बघितलं तर स्किन इज अ इपिथेलियल टिश्यू. या स्किनच्या खाली कोणता टिश्यू आहे कनेक्टिव्ह टिश्यू. कारण इपिथेलियल टिश्यू, आता स्किनच्या खाली काय बघा एक कनेक्टिव्ह टिश्यू आहे आणि कनेक्टिव्ह टिश्यूच्या खाली आहेत मसल्स. कनेक्टिव्ह टिश्यूच्या खाली आहेत मसल्स. ठीक आहे. म्हणजे त्वचा आहे आपल्यावरती, त्वचेच्या खाली कनेक्टिव्ह टिश्यू आहे. कनेक्टिव्ह टिश्यूच्या खाली असतील स्नायू आपले, ज्यांना आपण म्हणतो मसल्स. पुन्हा मसल झाल्यानंतर पुन्हा कनेक्टिव्ह टिश्यू आणि त्याच्यानंतर आतमध्ये आहे बोन्स. ठीक आहे. म्हणजे बघा सगळ्यात वरती त्वचा आहे आपली, त्वचेच्या खाली असेल कनेक्टिव्ह टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यूच्या खाली असतील मसल्स. मग इपिथेलियल टिश्यू म्हणजेच त्वचा, मस्क्युलर टिश्यू, मग या दोन टिश्यूच्या मधात हा आहे कनेक्टिव्ह टिश्यू. म्हणून तुम्हाला म्हटलं होतं मी की कनेक्टिव्ह टिश्यू कनेक्ट्स द टू टिश्यूज. कोणत्याही टिश्यूंना जोडण्याचं काम करत असतो कनेक्टिव्ह टिश्यू. मग आता बघा, इट प्रोव्हाइड्स सपोर्ट स्ट्रेंथ टू दी अदर बॉडी टिश्यूज अँड ऑर्गन. काय करतो हा की बॉडीमधले जेवढे काही ऑर्गन्स आहेत, जेवढे काही अवयव आहेत, त्याचबरोबर जेवढे काही बॉडीमध्ये टिश्यूज आहेत, जसं की मस्क्युलर टिश्यू, नर्वस टिश्यू, इपिथेलियल टिश्यू, या प्रत्येक टिश्यूला आधार देणे, सपोर्ट करणे, स्ट्रेंथ देणे म्हणजे मजबूती देणे. तर हे याचं काम आहे. हा झाला आपला दुसरा पॉईंट. त्याच्यानंतर बघा तिसरा पॉईंट, इट कन्सिस्ट ऑफ व्हेरायटीज ऑफ सेल्स अँड फायबर्स विच आर एम्बेडेड इन द इंट्रासेल्युलर सेमीसॉलिड सबस्टन्स कॉल्ड ॲज मॅट्रिक्स. आता हा जर तुम्ही टिश्यू बघितला तर या टिश्यूमध्ये तुम्हाला काही पेशी बघायला भेटतील, काही सेल्स बघायला भेटतील, काही फायबर्स बघायला भेटतील, तंतूसारखे पदार्थ, हेअरसारखे स्ट्रक्चर. ठीक आहे. बारीक धाग्यासारखे स्ट्रक्चर तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतील, काही प्रकारच्या पेशी तुम्हाला बघायला भेटतील. आणि हे धाग्यासारखे स्ट्रक्चर म्हणजे फायबर आणि काही पेशी ह्या तुम्हाला तरंगलेल्या दिसतील. कशामध्ये तर एका सायटोप्लाझमसारख्या सबस्टन्समध्ये. ठीक आहे. तुम्हाला सायटोप्लाझम माहीत आहे, प्रत्येक सेलच्या आतमध्ये जो फ्लूइड पार्ट असतो, जो लिक्विड पार्ट असतो, त्याला आपण म्हणत असतो सायटोप्लाझम. तसं हा जो टिश्यू आहे, या टिश्यूमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या सेल दिसतील, त्याचबरोबर काही फायबर दिसतील, काही तंतूसारखे पदार्थ दिसतील. आणि हे सेल्स आणि हे फायबर कशामध्ये पसरलेले दिसतील तुम्हाला तर एका फ्लूइडमध्ये. ते फ्लूइड असतं सेमीसॉलिड फ्लूइड, म्हणजे हे असं घट्ट प्रकारचं फ्लूइड असते, घट्ट प्रकारचं द्रव्य असते. या घट्ट प्रकारच्या द्रव्यामध्ये ह्या सेल्स आणि हे फायबर्स तुम्हाला तरंगलेले दिसतील. ठीक आहे. मग हा झाला आपला सेकंड पॉईंट. इट कन्सिस्ट ऑफ द सेल्स अँड फायबर्स विच आर एम्बेडेड इन द इंटरसेल्युलर फ्लूइड दॅट इज कॉल्ड ॲज द मॅट्रिक्स. आणि ते जे फ्लूइड आहे सेमी सॉलिड किंवा सेमी लिक्विड, जेलीसारखं जे काही फ्लूइड असेल त्याला आपण म्हणत असतो मॅट्रिक्स. मग आता बघा तिसरा पॉईंट, द क्लासिफिकेशन ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. आता कनेक्टिव्ह टिश्यूचं आपल्याला वर्गीकरण करायचं आहे, क्लासिफिकेशन करायचं आहे. तर कनेक्टिव्ह टिश्यू आपण मेनली 4 भागामध्ये डिवाईड करतो. कनेक्टिव्ह टिश्यूचे आपण मेनली 4 भाग पडत असतो. पहिला पार्ट आहे आपला बघा लूज कनेक्टिव्ह टिश्यू. लूजचा अर्थ काय की ज्यांच्या सेलमध्ये खूप गॅप असतो. समजा ही एक सेल आहे, ही एक सेल आहे, तर दोन सेलच्या मधात जो गॅप आहे त्याला आपण म्हणतो इंटरसेल्युलर स्पेस. तर दोन सेलच्या मधात असलेला इंटरसेल्युलर स्पेस हा काय असतो जास्त असतो. अशा टिश्यूला आपण म्हणत असतो लूज म्हणजे दोन पेशींच्या मधातली जी जागा असते दॅट इज द इंटरसेल्युलर स्पेस. मग इंटरसेल्युलर स्पेस जास्त असला
तर या टिश्यूला आपण म्हणतो लूज कनेक्टिव्ह टिश्यू. दुसरा आहे डेन्स. डेन्स म्हणजे काय की दोन सेलच्या मधातले जो जागा आहे ही खूप कमी असते, म्हणजे सेल ज्या आहेत या घंडात दिसतील तुम्हाला, एकदम जवळजवळ दिसतील, मग यांच्या दोघांच्या मधातला स्पेस कमी आहे, म्हणजे हा टिश्यू कसा झाला, डेन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू. सपोर्टिंग याच्या नावातच आहे, सपोर्ट म्हणजे आधार देणे, मग सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू. त्याच्यानंतर आहे फ्लूइड कनेक्टिव्ह टिश्यू. फ्लूइड म्हणजे द्रव्य स्वरूपात जो लिक्विड फॉर्ममध्ये असलेला टिश्यू आहे त्याला आपण म्हणतो फ्लूइड कनेक्टिव्ह टिश्यू. मग आता बघा 4 टाइप्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. फर्स्ट इज दी लूज कनेक्टिव्ह टिश्यू, ऑल्सो कॉल्ड ॲज कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर. पहिला जो टिश्यू आहे आपला याला आपण म्हणत असतो लूज कनेक्टिव्ह टिश्यू. लूज म्हणजे का म्हटलं आपण याला लूज, कारण या टिश्यूमधल्या ज्या सेल्स आहेत, या टिश्यूमधल्या ज्या पेशी आहेत, यांच्या मधात खूप मोठा स्पेस आहे, यांच्या मधात खूप मोठी जागा शिल्लक आहे. म्हणजेच काय की या सेल्स कशा अरेंज आहेत, कशा मांडलेल्या आहेत, लूजली अरेंज आहेत या, म्हणून या टिश्यूला आपण म्हणतो लूज कनेक्टिव्ह टिश्यू, ऑल्सो कॉल्ड ॲज कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर. याला आपण कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपरसुद्धा म्हणतो. आता याच्यामध्ये दोन काय आहेत, याच्यामध्ये पुन्हा दोन भागामध्ये विभाजन झालेलं दिसते. एक दिसते आपल्याला ॲरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू आणि दुसरा टाईप दिसतो याला ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. म्हणजे लूज कनेक्टिव्ह टिश्यू याच्यामध्ये दोन प्रकार दिसतील, एक आहे ॲरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू, दुसरा आहे ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. हे सुद्धा आपण समजून घेऊया आपल्या, जेव्हा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये लूज कनेक्टिव्ह टिश्यूबद्दल समजून घेऊ तेव्हा आपण या प्रत्येक टाईपबद्दल आपण समजून घेऊ. ठीक आहे. नेक्स्ट टाईप आहे आपला डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. डेन्स म्हणजे कसा की ह्या ज्या सेल्स आहेत या टिश्यूमधल्या, यांच्यामध्ये काय कमी आहे तर स्पेस खूप कमी आहे, म्हणजे दोन सेलच्या मधातलं जे अंतर आहे ते खूप कमी आहे, म्हणजेच ह्या पेशी कशा दिसतील, घनदाट दिसतील तुम्हाला, मग त्याला आपण म्हणतो डेन्स. मग डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे काय, याच्यात अशा सेल्स आहेत की ज्यांच्यामध्ये स्पेस जो आहे तो खूप कमी आहे. ठीक आहे. मग आता याचे दोन प्रकार, डेन्स रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू अँड डेन्स इरेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू. मग डेन्स रेग्युलरमध्ये दोन प्रकार येतात बघा, एक आहे लिगामेंट, दुसरा आहे टेंडॉन्स. आता लिगामेंट टेंडॉनसुद्धा तुम्हाला मी पुढच्या लेक्चरमध्ये चांगल्या प्रकारे समजून सांगेल. आता डेन्स इरेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू याच्यामध्ये येते डर्मिस ऑफ स्किन. त्वचा जी असते, त्वचेमध्ये दोन लेअर असतात आपल्याला माहिती आहे, एक आहे इपिडर्मिस वरचा भाग, दुसरा आहे डर्मिस. ठीक आहे. तर डर्मिस ऑफ स्किन हा आहे तो डेन्स इरेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये. त्याच्यानंतर तिसरा टाईप आहे आपला सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू. हे आधार देणारे कनेक्टिव्ह टिश्यू आहे. मग आधार कोण देते आपल्या शरीराला, तर याच्यामध्ये येतात बोन्स, जे हाडं वगैरे असतात त्यांना आपण म्हणतो बोन्स. दुसरे आहेत कार्टिलेज. ठीक आहे. कार्टिलेजसुद्धा आपल्याला शरीराला मजबूती देण्याचं काम करत असतात. मग कार्टिलेजचे काही प्रकार आहेत, जसं की फायब्रो कार्टिलेज, हायलाइन कार्टिलेज, इलास्टिक कार्टिलेज अँड कॅल्सिफाईड कार्टिलेज. We will discuss the cartilage and bones in our next lecture. Okay. The fluid connective tissue. Fluid connective tissue it consists of two types, that is the blood and lymph. Fluid connective tissue मध्ये दोन टिश्यूचा समावेश होतो, एक आहे ब्लड, दुसरा आहे लिम्फ. तर हे झालं आपलं क्लासिफिकेशन ऑफ द कनेक्टिव्ह टिश्यू. हे झालं आपलं क्लासिफिकेशन ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. मग आता पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे लूज कनेक्टिव्ह टिश्यू आणि त्याचे टाईप्स आपल्याला समजून घ्यायचे आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत लूज कनेक्टिव्ह टिश्यू अँड इट्स टाईप्स.